दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. बोल्हेगाव परिसरात सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजित मातंग ऐक्य मेळाव्यात लाल टाकी परिसरातील आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे चौकात त्यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत उपस्थित सर्व पक्ष नगरसेवकांनी जाहीर आश्वासन दिला. नगरपालिका महासभेत तातडीने ठराव मंजूर करून पुतळा उभारणीची प्रक्रिया मार्गी लावली जाईल अशी ग्वाही यावेळी लोकप्रतिनिधींनी दिली आहे. घेण्यात आलेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भीमराव साळवे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मोहनभाऊ गाडे उपस्थित होते. यावेळी नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील, नवनाथ कातवरे, ज्येष्ठ नगरसेविका आशाताई कातवरे तसेच दलित समाजाचे नेते किसन भिंगारदिवे यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्याचा प्रास्ताविक भगवान जगताप यांनी केला. संदीप सकट यांनी लहुजी वस्ताद यांच्या पुतळ्यासाठी सुरू असलेल्या संघर्षाचा आढावा घेतला, तर श्याम वैराळ यांनी बोल्हेगाव परिसरातील समाज बांधवांच्या योगदानाचं कौतुक केलं. या ठिकाणी आपला समाज एकत्र आला त्याचा मला फार मोठा अभिमान होतो. असंच आपण संघर्ष, शिक्षण यासाठी एकत्र येऊन आपल्या समाजासाठी घडलं पाहिजे. तुम्हाला एक विनंती करू की आमचा समाज हा पाहिला मी एकत्र आलेला फार मला अभिमान होतो. हा एकत्र समाज लढा देण्याचं काम करतो. आमच्या सारख्याला मदत करून आपल्या बरोबर घेतात आणि आम्ही कुमार भाऊंची मदत घेऊन आमदार साहेबांचा प्रश्न मांडतो. निश्चित या लहुजी वस्ताद क्रांतीवीर यांच्या पुतळ्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. आम्ही ठरावामध्ये कसंही घेता येईल त्याची मी आपल्याला ग्वाही देतो. आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मी आपले एकच सांगायचं आहे की पत्रगड चौक ते सर्जेपुरा यामध्ये दिल्ली गेटकडे जाणारा रस्ता आणि मधोमध लहुजी वस्ताद साळवेंचा पुतळा या ठिकाणी जर बसला तर अहिल्यानगरची ही फार मोठी चांगल्या प्रकारची शान होईल. त्यामुळे या ठिकाणी माननीय नगरसेवक साहेबांनी या पुतळ्या बसवण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करून महासभेमध्ये हा ठराव मंजूर करून या पुतळा बसवण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे एवढं बोलतो. आमचा जय भीम, जय लहुजी, जय भारत. आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा आश्वासन पुतळा हा बसवलाच पाहिजे. दलितवादीच्या निधीमधून त्या ठिकाणी सगळ्या कामं झालेली आहे. सगळ्या नगरसेवकांनी या मागणीसाठी पाठिंबा देऊन खऱ्या अर्थाने ही मागणी निर्विवादपणे मंजूर होऊन आश्वासन पुतळा जोपर्यंत बसणार नाही तोपर्यंत संपूर्ण समाज लहुशक्ती या पुतळा समितीच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे असं आश्वासन मी दलित महासंघाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्या पुतळा समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना देतो. आणि अशोक पुतळ्याच्या उभारण्यासाठी या ठिकाणी त्याला पाठिंबा देण्यासाठी सर्वांना या ठिकाणी जमले आहोत. तुम्हाला सर्वांना मी एकच सांगतो की आमच्याकडून पुतळ्यासाठी तर जे करायचं ते आमच्या साहेब वगैरे जे लागतात ते आम्ही 100% देऊ. अजूनही त्या ठिकाणी काही आम्हाला सांगा, आम्ही कुठेही त्या ठिकाणी कमी पडणार नाही. हा शब्द तुम्हाला मी माझ्या सर्व शिवसेना पक्षाच्या वतीने तसंच बोलेगाव नागपूर क्रमांक 8च्या वतीने देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय लहुजी, जय भीम, जय भीम, जय महाराज. सर्वांना मानाचा जय लहुजी. आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा पूर्ण आकृती पुतळा अहमदनगर शहरात व्हावा यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने युद्ध पातळीवर संपूर्ण मातंग समाजाला जागरूक करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. या प्रयत्नाचा
एक भाग म्हणून आज राघवेंद्र स्वामी मंदिर या ठिकाणी सकल मातंग समाजाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला किमान 300 ते 400 समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. या अतिशय श्रीमंत परिसर असल्याने इथं या सर्वसामान्य मातंग समाजाला इथं जागा घेऊन घर बांधणं शक्य नाही. पण ज्यांनी ज्यांनी ते शक्य करून दाखवलं अशा सर्वच कुटुंबाला सकल मातंग समाजाचा मानाचा मुद्रा आहे. अशाच पद्धतीने केडगाव परिसरात जी बैठक झाली त्याही बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. भविष्यात नगर शहरातल्या सर्वच प्रभागामधून सकल मातंग समाजाला एकत्र करून त्या नगरसेवकाच्या माध्यमातून हा पुतळ्याचा प्रश्न मार्गी लागावा त्याच्यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात संघर्ष उभा केला जाणार आहे. सकल मातंग समाजाने या बैठकांना उपस्थित राहावे व आपला हा न्याय व हक्क आपली अस्मिता जपावी असं मी यावेळी सर्वांना विनंती करतो. त्याचबरोबर 16 तारखेला आपल्या आरक्षण वर्गीकरणाचा जो लढा होणार आहे या लढ्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं मी सर्वांना सकल मातंग समाजाच्या वतीने आवाहन करतो. धन्यवाद. आपल्याला शिक्षणाचं जे पाया आपला जो रचला गेला पुढे दाम्पत्याने जे आपल्याला शिक्षणाचं महत्त्व शिकवलं आणि आपल्या महिलांना शिक्षण द्यायचं त्यांनी सुरुवात तर त्यांना सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये फार त्रास झाला आणि त्या त्रासाला फक्त त्यांच्या भागातून एक गंभीरपणे उभा राहणारा व्यक्ती म्हणजे लवजी वाजतात साळवे त्यांचं संरक्षण जर कोणी केलं असेल त्यामुळं आपल्या या नगर शहरामध्ये मोठा आणि अतिशय भारी चांगला दर्जेदार प्रांत दाखवता पुतळा हे आपल्या शहरामध्ये त्यांचा बसलाच त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी त्यांच्या पूर्वजांचं सुद्धा या स्वराज्यासाठी काम केलं. शिवाजी महाराजांसोबत त्यांच्या पूर्वजांनी काम केलेलं आहे आणि आपल्याला मातंग समाज हा पूर्वीपासून क्षत्रिय राहिला आहे. तुम्ही जर इतिहास वाचला असेल तर कोणत्याही युद्धामध्ये तुम्ही जर डिटेलमध्ये बखरी वाचले तर त्याच्यामध्ये मातंग समाजाचं योगदान युद्धात शिवाजी महाराजांचं आज आपण पाहतो सगळ्यात जास्त कला जर कोणाकडे असेल सरस्वती कोणाच्या घरी असेल तर मातंग समाजाच्या घरी तुम्ही चित्रकार बघा पेंटर बघा कारागिरी असेल गायक असेल वाजवणारे असतील कुस्ती असेल व्यायाम असेल स्पर्धा असेल तर तुम्ही जर बघत मातंग समाजाच्या घरी सरस्वती असतात. चित्रकला असेल तुम्ही वर्गातील मुलं सुद्धा आठवले ना तर त्या मुलांच्या हातात एक काही ना काही कला असते. गाण्याची असेल चित्राची असेल व्यायामाची असेल काही ना काही कला आणि लक्ष्मी सरस्वती कलेची आणि तर या समाजासाठी जे जे मला करता येईल कारण मला माझा स्वतःचा अनुभव मी ज्या ज्या परिस्थितीला सामोरं गेलो बहुजन समाज माझ्या संपूर्ण माझ्या मागे उभा आहे. मला कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे त्यांनी धरले नाही. बऱ्याच ठिकाणी तर वडिलांनी मामा सोयरीकी जमवत जास्त तरी मला जावं लागतं. बऱ्याच जणांच्या लग्नात थांबावं लागतं. समाजाचं काही जे मातंग समाजाचे सगळे व्यक्ती मला जवळजवळ शहरातले ओळखते काही ना काही कारण म्हणजे सोयरीकी जुळवण्यापासून करण्यावर म्हणजे ती कुटुंबातले मान तर आपला माणूस आपल्या माणसाला त्या ठिकाणी आपण महत्वाचं स्थान त्या दिवशी लग्नाच्या दिवशी दिलं पाहिजे असा माणसांना ते आपलं पहिल्यापासून या समाजाने या माझ्या कुटुंबात माझ्या आईवडिलांना ठेवलेलं आहे. त्यामुळं सगळ्यांना विनंती करतो की जोपर्यंत पुतळा होत नाही तोपर्यंत आता शांत बसू म्हणतात कारण सहभागी येतो. जिल्हाध्यक्ष रवींद्र शेलार, दलित महासंघाचा प्रदेशाध्यक्ष डॉक्टर काशीनाथ सुलाखे, ज्येष्ठ नेते अनिल शेकटकर, नामदेवराव चांदणे, प्रतिबिंब सामाजिक संस्थेचा अध्यक्ष दादू नेटके, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, जालिंदर शेलार, बाळासाहेब वाघमारे, सुनील भोसले, दिनेश वैराळ, पावलस पवार, रामदास ठोकळ, रघुनाथ साळवे, राम वाघमारे, ॲडव्होकेट प्रदीप सकट यांच्यासह बोल्हेगाव परिसरातील सकल मातंग समाजाचे नागरिक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर.
दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.